9 ऑगस्ट नाशिक पुणे सरळ मार्गे रेल्वेसाठी जनआंदोलन होणारच. 9 ऑगस्ट हा फक्त एक आंदोलनाचा दिवस नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी एकजुटीने उभं राहण्याचा दिवस आहे. ही कोणत्याही पक्षाची लढाई नाही, ही आपल्या सर्वांच्या भविष्यासाठीची लढाई आहे. आज आपण गप्प बसलो तर उद्याही फक्त आश्वासनच वाट्याला येतील, पण जनता रस्त्यावर उतरली तर शासनाला निर्णय घ्यावाच लागेल. हा इतिहास आहे. आता फक्त आश्वासनं नकोत, आमच्या हक्काची नाशिक पुणे रेल्वे तातडीने मार्गी लावा. उत्तर महाराष्ट्राच्या विकासाशी आता कोणतीही तडजोड मान्य नाही. डेस न्यूज मराठी सौजन्य यशोधान संगमनेर. नाशिक पुणे रेल्वे जी आहे, या नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये या विषयाच्या बाबतीत वारंवार आपण मीडियाने हा विषय लावून धरलेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम आपले आभार मानतो की आपण हा विषय लावून धरला. त्यामुळे निदान आजपर्यंत तरी हा चर्चेत राहिलेला आहे. मध्यंतरी रेल्वे मंत्री पुण्याला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि त्या कार्यक्रमाच्या तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की हा रेल्वे मार्ग रद्द करण्यात आलेला आहे. या महामार्गाची ह्या जो हाय स्पीड रेल्वे आहे, या हाय स्पीड रेल्वेच्या मार्गाचा आपल्याला माहिती असावी म्हणून खरं तर आजचा हा सगळा खटाटोप करण्यात आलेला आहे. हा रेल्वे महामार्ग जो आहे हाय स्पीड रेल्वे हा खरं तर 93-94 साली सुरेश कलमाडी साहेब रेल्वे राज्यमंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग व्हावा अशी सगळ्यात पहिल्यांदा संकल्पना मांडली होती आणि कालांतराने ती मागे पडत राहिली. कारण आपल्याला माहिती की रेल्वेच्या बाबतीमध्ये मग तो धुळे इंदोरचा रेल्वेचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न रेल्वेचे जे आहेत, परळी बीडचा रेल्वेचा प्रश्न असेल, असे राज्यातले अनेक प्रश्न वारंवार मागे राहत होते. मात्र मागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाचं महारेल नावाचं कंपनी आणि सेंट्रल रेल्वे यांच्या 50-50% भागीदारीतून महारेलच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग पूर्ण करावा असं साधारणतः निर्णय झाला आणि त्या पद्धतीचा विषय हा सुरू झाला. त्यासाठी रेल्वे मार्गाचं 2019 साली एक मार्ग ठरला. त्या मार्गावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. सुमारे 500 कोटी रुपये भूसंपादन आतापर्यंत पूर्ण झालं आणि अचानक एक वर्षभरापासून नारायणगाव इथे असलेल्या हाय फ्रिक्वेन्सीच्या जीएमआरटीच्या ज्या दुर्बीण आहेत त्या दुर्बिणीचं कारण देऊन हा रेल्वे मार्ग बंद करण्याचा रद्द करण्याचा घाट हा केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्र्यांनी घातला. वास्तविक माझं स्पष्ट मत आहे की सरकारने कोणताही प्रकल्प करत असताना प्रत्येक प्रकल्पात नफा तोट्याचा विचार करायचा नसतो. सरकारचं काम हे सुविधा उपलब्ध करणं आहे. भारतीय रेल्वे आजही तोट्यामध्ये आहे. ती नफ्यामध्ये याच्यामुळे दिसते कारण माल वाहतूक जी आहे त्या माल वाहतुकीमुळे ही नफ्यात दिसते. नाहीतर जर आपण प्रवासी वाहतूक पाहिलं तर प्रवासी वाहतूकमध्ये आजही भारतीय रेल्वे तोट्यामध्ये आहे. आणि भारतीय रेल्वेच कशाला तर जगातल्या सगळ्या रेल्वे शहरातल्या आपली नाशिकची समजा तुमची सिटी बस असेल, मुंबईतली बस असेल बेस्टची किंवा पुण्यातली असेल, सगळे जे पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतात या तोट्यातच असतात. म्हणून काय त्याचा नफा तोट्याचा विचार करायचा नसतो, तर ती सुविधा म्हणून आपण पाहायचं असतं. आज नाशिकला सगळ्यात जास्त जर गरज कशाची असेल तर ती विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. आज एवढ्या हाकेच्या अंतरावर मुंबई आहे, हाकेच्या अंतरावर पुणे आहे, परंतु आजही म्हणावा तसा फायदा नाशिक शहराला आणि नाशिक जिल्ह्याला झालेला नाही. आज ही जर रेल्वे नाशिक पुण्याची झाली तर नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, हेड, त्याबरोबर मनसर आणि चाकण हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विकास सुरू होईल आणि नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांवर येणारा जो नागरीकरणाचा ताण आहे तो त्याच्या निमित्ताने कमी होईल. आजही आमच्या या सगळ्या भागामधले लोक कामानिमित्त, नोकरीनिमित्त नाशिकला किंवा पुण्याला राहत असतात किंवा येत असतात. आजही नाशिक मधला घरटी एक माणूस हा पुण्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आहे. या सगळ्या लोकांना एक कनेक्टिव्हिटी झाली तर मोठा फायदा त्याच्यातून होणार आहे. आजही नाशिकवरून पुण्याला जाणाऱ्यांची दैनंदिन संख्या ही 10,000 पेक्षा जास्त लोकांची आहे आणि म्हणून आम्ही पाहतो की आता संगमनेरमध्ये आम्ही राहतो, आम्ही सगळे टोल नाक्याचा जर अभ्यास केला तर दिवसाला या सगळ्या टोल नाक्यावरून हजारो वाहनं हे जाताना दिसतात. हे सगळे नाशिकवरून पुण्याला जातात, ते नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. त्याचबरोबर नाशिकला एमआयडीसी आहे, चाकणला एमआयडीसी आहे, पुण्याला एमआयडीसी आहे. यांचं देखील कनेक्शन होणं हे फार गरजेचं असल्यामुळे नाशिक पुणे रेल्वे होणं अत्यंत गरजेचं आहे.
परंतु ती रद्द झाली. खरं तर आम्ही 29 जुलैला आंदोलनाचा इशारा दिला होता. समृद्धी महामार्ग चक्काजाम करायचं होतं, परंतु नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला लेखी त्या पद्धतीचं आम्हाला विनंती केली की आपण पावसा पाण्याचे दिवस आहेत, कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, प्रशासनावर ताण पडेल, काही दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करावं. दरम्यानच्या काळात माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही आपली बैठक आयोजित करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासित केलं होतं. या सगळ्या भागातल्या जेवढ्या रेल्वे कृती समित्या झालेल्या आहेत त्यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक देखील आयोजित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांकडे सगळ्या या भागातल्या लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. काल त्या सिन्नरचे माणिकराव कोकाटे असतील, संगमनेरचे आम्ही असू, त्याबरोबर दिलीप वळसे पाटील असतील, असे सगळे या रस्त्यावरचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांना बोलवलं होतं. मागच्या अधिवेशनामध्ये, बजेटच्या अधिवेशनामध्ये माझ्याच प्रश्नाला उत्तर देताना मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं होतं की जरी केंद्र शासन नकारात्मक विचार करत असेल तरी एखादी तज्ज्ञांची समिती नेमून हा प्रश्न मिटवता येईल का या दृष्टीने आम्ही मार्ग काढू असं आश्वासित त्यांनी सभागृहात केलं होतं. कालच्या बैठकीतही मान्य मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं की आपण तज्ज्ञांची एखादी बैठक याच्यामध्ये लावू, तज्ज्ञांची समिती नेमू, त्यांना विचार करायला सांगू. कारण जीएमआरटीचं जे कारण रेल्वे देत आहे हे कारण अजिबात मान्य होण्यासारखं नाही. हे कारण सरळ या हायस्पीड रेल्वेला विरोध करण्यासाठी, फाटे फोडण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे असं माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं आमच्या अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये मध्यस्थी करतील आणि हा रेल्वे जे आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे या रेल्वेसाठी काम करतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या या निमित्ताने मला नाशिककरांना आवाहन करायचं आहे की रेल्वे सारखे जे प्रकल्प असतात हे काय रोज रोज होणारे प्रकल्प नसतात. एखादा रस्ता आज झाला, नाही झाला, तो परत वर्षभराने 2 वर्षांनी होऊ शकतो. परंतु रेल्वे सारखा जो प्रकल्प असतो तो 100 वर्षात एकदा होत असतो. आणि म्हणून आपल्या भावी पिढ्यांचा विचार करून जर आपल्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये जर राहायचं असेल तर नाशिकमध्ये ज्या संधी आहेत, इथल्या युवकांच्या हाताला काम देणं असेल, नवीन उद्योगधंदे आणणं असेल, नवीन या ठिकाणी विकासाची गंगा आणणं असेल, या सगळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही रेल्वे आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं याच्याकडे राजकारण म्हणून न पाहता प्रत्येक व्यक्तीने याच्यात सहभागी झालं पाहिजे. ह्याचं एक जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि नाशिककरांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. कारण खरा फायदा नाशिक शहराला आणि जिल्ह्याला याचा जास्त होणार आहे. शेवटी 2 शहरं जोडले जात असताना, मोठं शहर आणि एक छोटं शहर जोडले जात असताना छोट्या शहराला जास्त फायदा त्याचा होत असतो. आज आपण पाहतो की वंदे भारतच्या माध्यमातून एक व्यवस्था झाली की ज्याच्यातून मुंबईवरून आज नाशिकला 2.5-3 तासात लोक पोहोचतात. इतका मोठा फायदा या गोष्टीचा झालेला आहे. आपण पाहतो की मनमाड पासून अनेक लोक हे मुंबईला रोज जाऊन येऊन करणारे लोक आपण पाहिलेले आहेत. आपण ही स्टोरी अनेक वेळा केलेल्या आहेत की मनमाडून कसे लोक रेल्वेने रोज जातात, पंचवटीने असेल किंवा बाकीच्या गाड्यांमधून सकाळी कसे जातात. हेच जर आपल्याला लोकल कसाऱ्यापर्यंत आलेली आहे, अशा जर पद्धतीची मुंबईची नाशिकची जर कनेक्टिव्हिटी झाली, तशीच जर पुण्याची आणि नाशिकची झाली तर नाशिकला विकासापासून कोणी थांबू शकत नाही. त्यासाठी 2 गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी आज बोलवले. एक तर नागरिकांना आव्हान मला करायचंय की सगळ्यांनी या जन आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. नाहीतर लोकप्रतिनिधी करतील, आमदार करतील, खासदार करतील, ते त्यांच्या पद्धतीने करतील. पण शेवटी सामान्य माणसांनी सुद्धा या सगळ्यामध्ये व्यक्त झालं पाहिजे, प्रवाहात सहभागी झालं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही रेल्वे होऊ शकते. विशेष म्हणजे नाशिककरांनी आता उठलं पाहिजे आणि जागं झालं पाहिजे आणि नाशिक पुणे रेल्वेसाठी आपण आवाज उठवला पाहिजे असं माझं या निमित्ताने आव्हान आहे.